एक महत्वाचा मुद्दा आपण पाहिला की तमोगुण, रजगुण आणि सत्वगुण या तिन्ही गुणांमध्ये सत्वगुणामध्ये येणं खूप महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण सत्वगुणामध्ये येत नाही तोपर्यंत आपण तिथून विशुद्ध सत्वगुणात जाऊ शकत नाही कधीच. आणि भागवत हा ग्रंथ आपल्याला जेवढं अध्ययन करू, जेवढं श्रवण करू, आपल्याला हा भागवत ग्रंथ काय करतो, तमोगुणात रजोगुणात, रजोगुणात सत्वगुणात, तिथनं पुन्हा विशुद्ध सत्वात घेऊन जातो हा भागवत ग्रंथ आपल्याला. म्हणून खूप महत्वाचा आहे. आणि तर प्रभा स्पष्टपणे म्हणतात की योग्य गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच काय होतं आपल्याला, की एखादा सत्वगुण, रजोगुण, तमोगुणात जर असला तरी सुद्धा त्याला गुरु योग्य मार्गदर्शन करतात त्यांच्या ज्या गुणानुसार. एका तमोगुणी असेल, एखादा रजोगुणी असेल, एखादा सत्वगुणी असेल, त्याला कसं त्या गुणातनं वर काढायचं गुरुंना माहित असतं. पण आपण गुरूंची शरण घेतल्यावर ते सांगू शकतो आपल्याला, तू अशी सेवा कर, तर मग काय होशील, तू शुद्ध होशील, लवकर प्रगत होशील. हम्म. कधी कधी असं पण होत आहे, अर्थात फार टोकाचं उदाहरण होईल, की जेव्हा एक इंद्रजिम राजा होते, तर त्यांनी ध्यानस्थ बसलेले होते आणि भगवंतांनी पाहिलं, आज हा माझा फार चांगला भक्त आहे, पण अनेक वर्ष राज्यकारभार केल्यामुळे बरेच खूप त्याची कर्म पण भरपूर साठलेली त्याची. आता ध्यानस्थ भरलाय, पण खरं तर अशा पद्धतीने त्याला खूप काळ लागणार. तर सगळं कर्म जळून भस्म होऊन माझ्याकडे याला खूप काळ जाणार. भगवंताने अशी युक्ती केली, त्यांनी लवकर यावं आपल्याकडे म्हणून त्या ठिकाणी एका ऋषीनं पाठवलं, अगस्त्य ऋषीनं पाठवलं. त्यांना माहित नव्हतं की मला यांनी पाठवलं म्हणून, पण प्रेरणा असं वाटलं जावं म्हणून. त्या गुहेमध्ये जेव्हा गेल्यानंतर तो राजा तिथं ध्यानस्थ बसला होता आणि यांनी काय केलं मग, अरे मी आलोय, तुझं लक्ष पण नाही, असं म्हणून शाप दिला. तू हालतच नाहीस. मग एवढा मोठा अगदी हत्तीसारखा हा बसलायस, हत्तीच बन म्हणे तू. आज पण हत्ती बनले तिथं. प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात, एखाद्याला आश्चर्य वाटेल, असं काय केलं तेव्हा त्यांनी, एवढा मोठा शाप म्हणाला. पण प्रभुपाद म्हण नाही, म्हणे ती भगवंताची योजना होती. कारण भगवंताची तीव्र इच्छा होती त्याने माझ्याकडे परत यावं म्हणून. पण भगवंतानी युक्ती केली. अर्थात ते आपण त्याला योग्य नाही तसं त्या स्तरातून जाण्यासाठी. मग ते गजेंद्र हत्ती बनले, नंतर ते मगरीने पाय धरला आणि भगवंताला प्रार्थना केली आणि लगे भगवंताने नेलं पुन्हा दामातच. हत्ती असलं तरी पण. हम्म. हत्तीला उचलून नेलं नाही भगवंताने. त्याला चतुर्भुज रूप प्राप्त झाले, भगवंत गरुडावर घेऊन गेले. आणि अजूनही झाला असा प्रकार, जेव्हा चित्रकेतू महाराज, त्यांना भगवंताचं दर्शन झालं, संकर्षण भगवंताचं. पण अर्थात भगवंतांनी त्यांना विद्याधर लोकांचा राजा बनवलं, सुंदर विमान पण दिलं. त्या विमानामध्ये त्या राजाच्या बऱ्याच पत्न्या राणी सगळ्या होत्या. अर्थात चर्चा भगवंताचीच होत होती. पण भगवंताने पाहिलं, त्याला मी दर्शन दिलंय खरं, पण अजून हा माझ्या धामात शाश्वतीत नेण्याचे अजून हे कोण तयार नाही झालेलं. हम्म. भरपूर अजून आहे शिल्लक. भगवंताने कशी युक्ती केली, आणि झटपट आपल्याकडे यावं म्हणून तिथं निघत असताना पाहिलं, ते चित्रकेतू महाराज विमानातून, फार सुंदर विमान होतं मोठं त्यांचं. वरनं पाहिलं, खाली कैलास पर्वतावरती शिवजी पार्वतीला मांडीवर बसून बरेच ऋषीमुनी होते, त्यांच्याकडे प्रवचन करत बसले. आणि त्या ऋषीमुनी पण काही वाटत नव्हतं, कारण ते सगळे फार उच्च स्तराचे होते. त्यांना माहितीये, शिवजी आणि पार्वती काय साधारण स्त्री पुरुष नाही, फार उच्च स्तराचे आहेत. सतत ते भगवंताची कथा करत असतात. असं घरगुती चर्चा नाही होत त्यांच्यात. गीता महात्म्य, कधी एकादशी महात्म्य, भागवत महात्म्य, आणि कथा चालू असतात कृष्णाची नेहमी. आणि झालं काय, चित्रकी तुम्हाला जेव्हा पाहिलं, शिवजीनं पाहिलं की त्या अवस्थे म्हणजे मांडीवर पार्वती बसली, तर ते म्हणाले, थोडं त्यांचं म्हणण्याचं उपरोधात्मक होतं थोडं, पण तरी पण फार म्हणजे चिडवण्याची इच्छा नव्हती. त्याने एका बरं पण वाटलं, अरे काय काय शिवजी करू शकतात बाबा, असे होतं थोडं थोडं हात, हे पण होतं. ते म्हणाले, हा हा म्हणे काय शिवजींचं. हो. एवढ्या भर सभेमध्ये आपल्या पत्नीला मांडीवर घेऊन बसले तू. आणि मग शिवजीनं काय वाटलं नाही त्याचं, त्यांनी मनावर नाही घेतलं. पण पार्वतीला ते आवडलं नाही. पार्वती म्हणाली, ती
ती पण बोलताना ती म्हणाली, हे पुत्र, तुला माहित नाही का मी शिवजींचा सर किती मोठा आहे? हं, तू असा हसलायस, हा मोठा अपराध केलायस म्हणे तू. मी तुला शाप देते म्हणे, तू काय बन, तू असुर बन. असं म्हटल्यावर तो लगेच चित्ररथावर खाली आले, प्रणाम केला शिवजीला आणि पार्वती मातेला. ते पार्वतीला मात्र म्हणतात, हे अंब, हे आई, असं म्हणतात. आई म्हणे, तू जो शाप दिला तर मी स्वीकार करतो म्हणे. खरं तर माझ्या मनात तसं काय वावगं नव्हतं, पण तरी पण आपण शाप दिला, मी स्वीकार, मी असुर बनतो म्हणे. ते तात्पर्य स्वरूपात म्हणतात, भगवंताची योजना झाली की त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीला ऍक्सिलेट करण्यासाठी, म्हणजे वेगवान करण्यासाठी भक्ती त्यांची, त्यांना अशी भगवंतांनी योजना केली, जेणेकरून पार्वती मातेला अशी प्रेरणा मिळाली शाप देण्याची. नंतर शिवजी म्हणतात पार्वतीला, अगं बघ म्हणे, तुला तो अंब आई असं म्हणाला, तो खरं तर तुलाही शाप देऊ शकला असता, पण तसा नाही केला त्याने, लगेच स्वीकार केला त्याने शापाचा. त्यामुळं तू भले, तू आता पार्वतीची मायादेवी आहे, खूप सुंदर आहे दिसायला, तू भले खूप सुंदर असशील, पण त्यानं विनम्रतेने तुझ्या शापा स्वीकार करून तुझ्यापेक्षा जास्त गुणवान असले सिद्ध केलेलं म्हणजे. आणि चित्रगुप्त महाराज म्हणले वृत्रासूर, एवढे भयंकर दिप्पाड, आणि आत्ममध्ये स्वतःच भगवंताचं चिंतन सुरू होतं. आणि मग नेमकं काय केलं मग, इंद्राने महाराज ठरवलं त्याला. हम्म. वृत्रासूर म्हणतोय, हे इंद्र लवकर मार मला तू, मला भगवंताकडे जायचंय, मला भगवंताला भेटायचंय, दर्शन करायचंय. असं एखादं वासरू असतं ना, ते कसं गायीसाठी गायीचं कधी मी दूध पिईन ते वाट पाहत असतं. असं एखादं पक्षी असतं, पक्षी, पिलं असतात घरट्यामध्ये, आणि ते पक्षी गेले असते ते चोचीमध्ये काहीतरी राहणार, ती वाट बघ असतात कधी आई येईल आणि काय करेल, चोचीमध्ये ती बारीक करून तोंडात भरेल म्हणून. हम्म. आणि एखादी स्त्री असते, तिचा पती खूप दूर गेलेला असतो, ती वाट पाहत असते, कधी पती येईल बरं माझ्याकडं, जवळ येईल, म्हणजे परत येईल घरी, जेणे मी सुंदर सजून त्यांची सेवा, त्यांना प्रसन्न करू शकेन. हे सगळं ऐकून इंद्राला भीतीच वाटतं. पण हा म्हणतो, मृताचा म्हणतो, तू जर तू नाही मारला ना, मी सगळ्यांना मारून टाक. पूर्ण त्याचा गळा कापायलाच 1 वर्ष लागतं त्याला, इंद्राला. आणि हराशय होतो. तिथं प्रभुपाद म्हणतात की भगवंताची इच्छा होती. त्यामुळे काय केलं, वृत्तच मारलं की भगवत धामातून निघून गेला तो. आता ते काही कॉमनली करते बरं काय, तुम्ही म्हणाल असं आहे का, असं होत आहे का, नकोच बा उद्यापासून, असं घाबरू नका. आपली तिथे नाही ती, उच्च स्तराच्या भक्तांसाठी करतात भगवंत. पण आपल्यासाठी काय सांगितलेलं आहे, तात्पर्यात पुढे उल्लेख होता, महाजनो येन गता संता. येन गतो सपंता, म्हणजे आपलं परमहित कोण जाणतात बरं, ते 12 महाजन. हम्म. शिवजी आहेत, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आहेत, यमराज आहे स्वतः, 4 कुमार आहेत, नारद मुनी आहेत, कपिल भगवंत आहेत, भीष्मदेव आहेत, हे सगळे 12 महाजन आहेत. हे 12 महाजन काय करतात, आपल्याला भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवतात योग्य रीतीनं. त्यांनी स्वतः जाणलंय बरं का, तत्व जाणलंय त्यांनी. आणि तर पुढं म्हटलंय तिथं तात्पर्य, जो पाषंडी असतो ना, पाषंडी, तो विष्णू तत्व आणि जीव तत्व एकच समजतो. विष्णू आणि जीव आपण सगळे एक, सगळे एक, तू मी एक नाही, एक नाही आपण. कारण वेदांचा खरा उद्देश काय म्हणे, भगवान श्रीकृष्णांना जाणणं. हम्म. जर गीतेत भगवान काय म्हणतात, 15व्या अध्यायातला 15वा श्लोक, हा, अधिक पुरुषोत्तम मासामध्ये माहिती आहे आपल्याला, 15वा अध्याय रोज वाचायचा असतो. हा, त्या 15व्या अध्यायातलाच 15वा श्लोक, 15-15, काय श्लोक तो, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञानमपोहनम च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत विदेव चाहम. भगवान म्हणतात, म्हणे सर्वच च अहम, मी सर्वांच्या हृदयात मी वास करतो. भगवान स्वतः सांगतात, भगवंत स्वतःला सांगतात, प्रकट करतात, हे अर्जुना माहिती आहे का तुला, मी सर्वांच्या हृदयात राहतो. आणि माझ्यापासूनच काय तर म्हणे, स्मृती विस्मृती आणि ज्ञान, माझी आठवण एखाद्याला करायची असेल, इच्छा असेल, मी करतो, नसेल नाही करू देत. नको का तुला, मी नको राहत, नको, मी तुला आठवण पण येणार नाही. एखादा नास्तिक गुरु माझे खूप सुंदर उदाहरण सांग, माहिती आहे का आपल्याला. एकदा काय झालं म्हणे, एक जण, एक कोणतरी साहेब गेले का घरी, बेल वाजवली, आणि मग एक लहान मुलगा पळत आला आणि दार उघडलं त्याने, आणि विचारलं,
त्या बाहेरच्या व्यक्तीने विचारलं, अरे पप्पा आहेत का घरात? तो मला बघून सांगतो म्हटलं. आला आतमध्ये. पप्पा होते. कोण आलाय? म्हणे ते पाटील साहेब आले. पाटील साहेब आले. "अरे, ते आता आले का? सांग त्याला मी नाही म्हणून." हा गेला परत. काय सांगितलं त्यांनी? पप्पानी सांगितलंय ते नाहीत म्हणून. काय उदाहरण सांगितलं गुरुमानने? कारण म्हणजे भगवंतानी सांगितल्याला काय की मी नाही म्हणून सांग, आणि तुझी इच्छा आहे ना, मी नकोय ना. भगवंत असे पुरावे देणार की अजून खात्री बसणार, शिक्काच होणार अजून चांगला की भगवंत नाहीत म्हणून. का त्यांना नको आहेत ना. मत्ता स्मृती ज्ञान अपोहनमच. मी नकोय ना. मग आठवण करायची का? भगवंत काय करतात मग? खूप आठवण करून देतात. आताच आपण बघितलं ना, एका कुठला श्लोक भरतो आत्ता, जो दुसऱ्या अध्यायातला 33वा जो श्लोक होता, त्याच्या तात्पर्यातली शेवटची लाईन बघा तुम्ही. इतकं सुंदर लाईन आहे ती, अप्रतिम आहे. डायमंड पॉइंट आहे तो. काय म्हणतात प्रभात बघा तात्पर्य शेवटी, 1, 2, 33 मध्ये प्रभात म्हणतात, परमेश्वर एवढे दयाळू आहेत की जे नेहमी जीवांच्या अंतःकरणात परमात्मा रूपात राहतात नाही भगवंत, आणि काय करतात, आणि त्या जीवाला खऱ्या सुखाकडे उन्मुख करण्याचा प्रयत्न करतात. त्या खोट्या सुखाच्या नादाला नाही लावू दे भगवंत. भगवंताला आवडत नाही आपण खोट्या सुखाच्या नादात लागलोय. हं? व कल्पनेच्या दुनियेमध्ये राहून स्वतःला खुश समजतो. भगवंताला आवडत नाही. नाईलाजाने ते देतात. त्याचं लहान रडत असतं ना, म्हणे मला खेळणं पाहिजे, खेळणं पाहिजे. अरे तुझ्याकडे आहे ना खेळणं. पप्पा म्हणतात त्याला, नाही मला पाहिजे. अरे तुझी एवढी खेळणी ती खेळून आधी खेळ, मग तुला देतो. मला पाहिजे. मग त्याला माहिती आता कसं मागायचं ते. तो हात धरेल, हात झटक तो सोडतो, लोळू लागतो जमिनीवर. पप्पा म्हणजे काय बाबा, समाज लोकांपुढे तमाशा होईल. अरे बाबा देतो चल. म्हणजे असं होतं आपलं. आपण भौतिक सुख रडून रडून द्या द्या म्हणतो, बरं घे बाबा. पण खरी इच्छा काय भगवंताची? आपण त्यांच्याकडं परत जावं ही भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून एका तात्पर्य स्वरूपात म्हणतात की ज्ञानाचे सगळे संस्कार आहे, तप आहे, यज्ञ आहे, कर्म, यांचा खरा हेतू काय बरं? आपल्यावर वर्चस्व गाजवणे जे 3 गुण आहेत ना, त्यांच्यामध्ये परिवर्तन, त्यात परिवर्तन करण्यात आपलं, आपल्यावर जो प्रभाव होतो ना, त्याच्यातनं आपल्याला काय करणं, दूर करणं, की त्यातनं परिवर्तन करणं आपलं, हा उद्देश आहे. म्हणजे बरोबर ना. आपण बऱ्याच गोष्टी करतो ना, यज्ञ, तप, जप, हे सगळं भक्ती करतो. उद्देश काय बरं? 3 गुणांच्या पलीकडे जाता यावं. आणि हे एका वृक्षाचं प्रसिद्ध उदाहरण उपनिषदातलं. एक वृक्ष आहे, 2 पक्षी आहेत. एक पक्षी काय करतोय? फळं खातोय. आणि दुसरा पक्षी पाहतोय फळ खाणाऱ्या पक्षाकडे. आणि तो फळ खाणाऱ्याला माहित नाही मला कोणीतरी पाहतंय. पण ज्या क्षणी त्या फळ खाणाऱ्या दिसेल की मला कोणतरी पाहतंय, त्या क्षणीचं फळ खाणं संपलं मग. तर कसली फळं खातोय बरं? ऍपल खातो का? चिकू की आंबा? नाही. कर्माची फळं खातोय. चांगलं कर्म कधी, वाईट कर्म, हे कर्म, कर्म कधी विकर्म. पण जेव्हा तो भगवंताकडे पाहतो, परमात्म्याकडं, मग काय होतं मग? त्यांची शरण घेतो जेव्हा, तेव्हा मग त्याचं हे कर्म करण्यात थांबलं. कर्म करतोय कुठलं मग? विकर्म पण नाही आणि कर्म पण नाही. कुठलं? अकर्म म्हणजे जे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलेलं. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधना. भगवंताला प्रसन्न करणार जे कर्म, ज्याला अकर्म म्हणतात, ते केल्यामुळं तो कर्मबंधनातून सुटतो. पण कर्मकांडात्मक कर्म असेल, पापकर्म असेल, त्याचं जे फळ मिळत आहे, तो परत इथंच फिरत राहतो. कर्म करणार, फळ भोगायला, काही या जन्मात भोगणार, काही पुढच्या जन्मात, काही नरकात, काही पशुविनात, परत झालं चक्र सुरू झालं त्याचं. म्हणून भक्ती करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर इथं उल्लेख केला की जे भगवंताचं खरं जे ज्ञान आहे, जो भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितलं ना, 8 ते 12 त्या श्लोकांमध्ये, अमानित्वम अधंबित्वम आहे ना ते, हे सगळं खरं ज्ञान आहे म्हणे. आणि खरं ज्ञान कधी ते प्राप्त होतं एका दृष्टीनं, ते तर म्हणतात. आता त्या श्लोकात तात्पर्य पण बरोबर सांगतात. ते म्हणतात की जेव्हा एखादा भगवंताची शरण घेईल, हे सगळे गुण आपोआप येतात. पण सगळे गुण त्याच्यामध्ये, शरणच गेले नाही भगवंताची, काय उपयोग त्याचा? बरोबर ना. समजा एखादं कॉलेज आहे. हं. त्याच्यामध्ये 10 हे क्लासरूम आहेत. हं. आणि त्या 10 क्लासरूम मध्ये पैकी
एक क्लासरूम असा आहे की तुम्हाला तुमचे त्या ठिकाणी क्लास टीचर आहेत आणि तिथे बसतात आणि बाकी ठिकाणी ते टीचर येऊन जातात नुसतं शिकून जातात. इथं तुमचं सगळं प्रेझेंटी किंवा सगळं तुमचं सगळं हे केलं जातं, काही सूचना सगळ्या सांगितलं जातं. तुम्ही तो वर्ग सोडून सगळ्या वर्गात फिरलाय, पण तरी गोंधळ होतं का बरं? हा तुम्हाला कळलं तरी कसं काय पुढं काय करायचं काहीच माहित नाही. तसं भरपूर ज्ञान आहे एखाद्याकडं. काही जण म्हणतात, हो म्हणे, नाही तुमच्या भक्तापेक्षा बरं की ते लोक. हो, अहो, भक्त तुम्ही एवढं भांडताय. ते बघा भक्त पण नाहीत, नास्तिक आहेत. किती शांत, किती समाधानी, किती प्रेमळ, किती मिसळून वागतात. पण लक्षात घ्या की हे असं जे वाटतं ना, पूर्व पुण्यामुळे त्यांना थोडे चांगले गुण दिसतात काही काही काळापर्यंत. पण नंतर ना ते पुण्य क्षीण होऊ लागलं की मग काय होतं, मग पुन्हा ते गुण नष्ट होतात. पण जो भक्त आहे, भले आता दिसत असेल काही कारणामुळं, कारण ते धुलाई सुरू आहे अजून त्याची. हं. कापड धुतलं नाही अजून. आता धुताना जाऊन बाथरूम जर बघितलं, अहो कसलं काळं कापड, अहो इथं कशाला, धुवायचं चालू ना आमचं. ते नंतर सुकल्यावर देऊ ना, आम्ही दाखवू तुम्हाला. अगदी त्याच पद्धतीनं हं, की मुद्दा हाच आहे. कोणतरी असं म्हणत होतं म्हणे परदेशामध्ये, प्रभुपादांकडे यायचे, तिथल्या कार्यक्रमात प्रसाद घ्यायचे, सगळं नाचायचे आणि बाहेर स्मोकिंग करायचे. कोणतरी म्हटलं, काय शिष्य तुमचे स्मोकिंग करतात? प्रभुपाद म्हणाले, ते कुठल्या स्तरावर ते बघा ना, आत्ता आत्ता सुरू झालेली आहे त्यांची यायला. आणि मग हळूहळू इथं त्यांना रस वाटू लागला. जेव्हा याच्यात पूर्ण त्यांना आनंद मिळू लागेल ना, तेव्हा ते फिरकणार पण नाही तुमच्याकडे. तसंच झालं. म्हणून मुद्दा हाच आहे की आपलं हे परिवर्तन खूप महत्वाचं आहे. हे सगळे संस्कार वगैरे जे आहेत ना, हे खूप मोलाचे आहेत आणि भगवंत कृपा करत असतात आपल्यावरती. आणि इथं उल्लेख केलेला आहे की वेगवेगळे तीन जे विष्णू आहेत, जो कोणी त्या तीन विष्णूंना जाणतो त्याला जाणण्यासारखं काहीच राहत नाही. पहिले कारणोदक विष्णू किंवा ज्यांचं नाव महाविष्णू पण आहे, ज्यांच्यापासून अनंत कोटी परमाणू बाहेर पडतात. आणि दुर्दैवानं काय होतं बघा, ज्याच्यातून एकही परमाणू बाहेर पडत नाही त्याला म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड आहे. किती हसण्याची गोष्ट आहे. ज्यातून खरंच बाहेर पडतं ब्रह्मांड. आणि महाविष्णूच्या यातनं अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर पडतात. आधी मोहरीचे दाणेच असतात, मोठे मोठे होतात. मग गर्भशय विष्णू प्रकट होतात त्याच्यानंतर, ते प्रत्येक ब्रह्मांडात आहेत. आणि मग नंतर तिसरे क्षरशय विष्णू, जे सर्वांच्या हृदयात आणि चराचरात सगळीकडे व्याप्त आहेत. असे तीन विष्णूंना जाणलं पाहिजे आपल्याला. आणि प्रपात म्हणतात एका तात्पर्यामध्ये, की 33व्या श्लोकात तात्पर्यामध्ये, की प्राकृत आकाश आणि चिदाकाश. भौतिक जगातल्या आकाशाला म्हणतात प्राकृत, म्हणजे टेम्पररी आकाश आहे, संपणार आहे. असं पडणार नाही बरं का आकाश. तेवढं वापरे टेम्पररी पडेल का डोक्यावर, नाही का पडणार नाही. ते आकाश त्याचं काळ येईल नंतर. आणि दुसरे चिदाकाश म्हणजे शाश्वत आकाश, जे कुठं आहे, भगवंत धामामध्ये. त्या कारण सागराची इकडं आहे भौतिक जगत, पलीकडं आहे आध्यात्मिक जगत. आपण मग अजून मध्येच आहे, अजून तिकडे नाही का असं झालं. पण आपल्याला तटस्थ आहे आपण, म्हणजे काठावर असतो आपण नेहमी. पण आपण पलीकडे एकदा गेलो, भगवान म्हणतात ना, जो माझ्याकडे आला तो परत यावं लागणार नाही. म्हणून आपण हे समजून घेतलंच पाहिजे की आपल्याला भगवंताची प्राप्ती करण्याची खूप आवश्यकता आहे या भौतिक जगात. म्हणजे विशेष करून मग आता भौतिक जगात आलोच आहे, यातनं बाहेर पडण्याचा दुसरा उपाय नाही कुठला, भगवंताची शरण घेण्यापासून. आणि त्यातनं विशेष करून कलियुगातल्या लोकांची दृष्टी जेव्हा आंधळी झाली, तेव्हा हा पुराणरूपी सूर्य उगवलेला आहे भागवतम, आपल्या सर्वांना विशेष कृपा करण्यासाठी. तर या आपल्याला माहिती आहे का, ही गोष्ट थोडं सांगायचं राहिलं. एकदा काय झालं, शुकदेव गोस्वामी परीक्षा महाराज कथा सांगायला सुरुवात केली, तेव्हा देवता आले स्वर्गातला अमृत घेऊन. ते म्हणाले, परीक्षा महाराज मृत्यू होणार आहे ना, त्याला एक कथा वगैरे कशाला, तुम्ही काय करा, हे अमृत प्याला द्या, तो पिऊन जिवंत होईल, अमर राहील. आणि तुमची भागवत कथामृत आम्हाला द्या म्हणे. शुकदेव गोस्वामी मुळीच नाही म्हणे, शक्यच नाही. त्या तुमच्या अमृतात तुला याच्याने होणारच नाही. ते अमृत जरी असलं तरी सुद्धा त्याच्याने अमर, म्हणजे याचा अर्थ काय, लाखो करोडो वर्ष आयुष्य आहे तिकडं. म्हणजे बघा, या भौतिक जगातला म्हणजे इथला पृथ्वीवरचा, इथले 6 महिने म्हणजे तिथला एक दिवस आहे. आणि एक वर्ष म्हणजे एक दिवस आणि एक रात्र आहे स्वर्गामध्ये. विचार करा, त्यांची 100 वर्ष किती मोठे आहेत. त्या दृष्टीने अमर आहेत ते, पण संपणारच आहेत. पण इथं म्हणून भक्तांना तसं अमर सुखदेव कसं म्हणतात, नाही म्हणे, ते अमृत नको आहे म्हणे आम्हाला, हे भागवत कथामृतानं हेच खरं आम्हाला
भगवंताकडे घेऊन जाणार. हरे कृष्ण.